वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजचा जो ब्लॉग आहे तो फ्रायडे स्पेशल जो की कालचा आहे. काही टेक्निकल इश्यूजमुळे मला तो अपलोड करता नाही आला, म्हणून मी आज करते. सो आता मी आली आहे फिश मार्केटला मस्त प्रॉन्स घेण्यासाठी. तर आजच्या फ्रायडे स्पेशल ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत प्रॉन्सची रेसिपी. तर घरी जाऊन लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आपण भरपूर असा कांदा चॉप करून घेतला आहे आणि तो आपण छान फ्राय करून घेणार आहोत. तर कांदा फ्राय करून घेण्यावरून काही जणांना आयडिया आली असेल की आजची रेसिपी काय आहे, तर त्यांनी प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तो इथे मस्त कांदा फ्राय करून घेताना आपण थोडीशी वरून साखर टाकणार आहे, जेणेकरून ऑनियनला एक छान क्रिस्पीनेस आणि टेस्ट खूप भारी लागते म्हणजे. तर प्रॉन्स आपण इथे साफ करून घेतले आहेत. तर छान आपण प्रॉन्सला मॅरिनेट करून घेऊयात. आलं लसूण पेस्ट, हळद छान मिक्स करून घेऊन आता थोडंसं आपण त्यावर टाकणार आहोत लाल मिर्च पावडर, थोडासा फिश फ्राय मसाला आणि चवीपुरतं मीठ. छान मस्त मॅरिनेट करून ठेवूयात साईडला. इथे आपला कांदासुद्धा छान फ्राय होतो आणि एकीकडे मी ठेवलं आहे पाणी. त्यात आपण खडे मसाले, तूप आणि लिंबू पिळून थोडंसं उकळून घेऊयात. तर ह्यावरून तुम्हाला थोडीफार क्लिअरली आयडिया आली असेल की आजची रेसिपी जी आहे ती आहे प्रॉन्स बिर्याणी. सो आपण राईस हा शिजायला ठेवला आहे. मस्त ऑनियनसुद्धा आपलं फ्राय झाले आहेत. राईसमध्ये थोडासा आपण केवडा एसेन्स टाकूयात, ज्यांनी फ्रेग्रन्स खूप छान येतो राईसला. सो एकीकडे आपण मसाल्याची ग्रेव्हीची सुद्धा सुरुवात करूयात. तर आता मी थोडे पोटॅटोज फ्राय करून घेत आहेत. आम्हाला स्पेशली बिर्याणीमध्ये फ्राईड पोटॅटोज खूप आवडतात. सो आपण पोटॅटोज फ्राय करून घेऊयात. आता प्रॉन्स बिर्याणीच्या ग्रेव्हीची तयारी सुरू करूयात. तो खडे मसाले, चॉप केलेला मस्त बारीक कांदा आणि टोमॅटोज आपण छान परतून घेऊयात. राईस हा 80% शिजवून घ्यायचा होता. सो तो शिजलेला आहे. त्यातलं आता एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपण सगळं काढून घेऊयात आणि गाळणीने पाणी पूर्णपणे गाळून घेऊन राईस जो आहे तो थोडासा मोकळा होण्यासाठी आपण ठेवून देऊयात तसाच चाळणीमध्ये. तर मसाल्यात आता आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून आपण छान परतून घेऊयात परत एकदा. टोमॅटो जे आहे ते प्रॉपर असे घालायला पाहिजेत. आता बारीक चॉप केलेली मिरची, पुदिना आणि कोथिंबीर भरपूर टाकायची आहे. पुदिनाचा एक फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो बिर्याणीमध्ये. सो आता आपण लाल मिर्च पावडर आणि बिर्याणी मसाला आणि थोडं चवीपुरतं मीठ आपण टाकून घेऊयात मसाल्यात आणि परतून घेऊयात. सो बटाटेसुद्धा छान इथे फ्राय होत आहेत आपले. आता मसाल्यात आपण टाकणार आहोत आपले फ्राय केलेले ऑनियन्स. थोडेसे ऑनियन्स मी फ्राय केलेले ठेवले आहेत साईडला गार्निशिंगला. पोटॅटोज आपले छान इथे फ्राय झाले आहेत, ते काढून घेऊया. आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकला आहे दही. छान मिक्स करून घ्यायचं आहे. दही जे आहे ते ग्रेव्हीसोबत मस्त एकजीव झालं पाहिजे आणि छान असं तेल सुटलं पाहिजे. तर आता मी प्रॉन्स जे आहेत मॅरिनेट केलेले ते फ्राय करून घेणार आहे. फ्राय केलेले प्रॉन्स जे आहेत त्याची टेस्ट खूप छान लागते बिर्याणीमध्ये. सो थोडे आपण फ्राय करून घेऊयात त्याला. शॅलो फ्राय तुम्ही बोलू शकता त्याला. सो आता 80% असे फ्राय केलेले जे प्रॉन्स आहेत ते मी टाकणार आहेत ग्रेव्ही. प्रॉन्स टाकून घेऊन आपण छान त्याला परतून घेणार आहोत. इथे आपलं मस्त ग्रेव्ही ही रेडी झाली आहे. छान दहीसुद्धा आहे ते एकजीव झालं आहे ग्रेव्हीमध्ये. मस्त ऑइलसुद्धा त्याला सुटलं आहे. सो आता आपली इथे गार्निशिंगची बिर्याणीची लास्ट स्टेप सुरू आहे.
मस्त बारीक चॉप केलेला पुदिना आपण गार्निशिंगसाठी टाकत आहोत. फ्राईड ऑनियन्स आणि थोडे फ्राय केलेले पोटॅटो सुद्धा मी ठेवले आहेत गार्निशिंगसाठी. ते सुद्धा आपण ठेवून घेऊयात. आणि फ्राय केलेले प्रॉन्स सुद्धा. सो मस्त इथे आपलं गार्निशिंग रेडी होत आहे. आता लास्ट आपल्याला थोडासा मध्ये मध्ये कलर टाकायचा आहे. आणि आता सर्वात इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती आपल्या बिर्याणीला मस्त स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण स्मोक देऊयात. कोळसा अवेलेबल नसला तरी आपण नारळाच्या करवंटीने सुद्धा स्मोक देऊ शकतो. सो त्यावर मस्त तुपाची धार सोडून झाकण ठेवून आपण 5 मिनटं त्याला स्मोक देऊयात. मस्त असा स्मोक देऊन झाला आहे बिर्याणीला. सेम जे मेल्ट झालेलं तूप आहे ते आपण बिर्याणीवरती टाकूयात आणि परत एकदा झाकण ठेवून त्यावर वजनदार असं काहीतरी ठेवून आपण दम देऊयात मस्त. सो इथे रेडी झाली आहे आपली प्रॉन्स बिर्याणी. बघू शकता गार्निशिंग वगैरे जे आहे ते किती मस्त छान फुलून दिसतं. चला मस्त प्रॉन्स बिर्याणीचा आनंद घेऊया. फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी ही ट्राय करून तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथे थोडा प्ले टाइम चालू आहे. सो आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या न्यू ब्लॉगचे अपडेट्स वेळच्या वेळी भेटत राहतील. बाय बाय.